नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. उषा किरण अत्राम या प्रसिद्ध साहित्यिक आपणास ज्ञात आहेतच. त्यांच्या शिकार फत्ते झाली या मराठी कथासंग्रहातील 9वी कथा अहेर आज आपण बघणार आहोत. कथा क्रमांक 9 अहेर. पहाटेचे दवबिंदू अजूनही गवतावर पडतच होते. गार गार बोचरा वारा मस्तीत दाही दिशेला रानफुलांना हलवून हलवून त्यांचा सुगंध पसरवित होता. पानापानातील घरट्यात पाखरांची चिलीपिली जागी होऊन चिवचिव सुरू झाली होती. काही इवली पिलं माय बाहेर जाते म्हणून तिच्या कुशीत पंखात चोच दडवून झोपी जाण्याचा बहाणा करीत होती. रानभर वाढलेलं माणूस माणूस गवत, त्यातून साप विंचू गोमाक खेकडे गांगुलगाई आपापल्या पोटासाठी बाहेर पडायला लागल्या. दवबिंदूचा सडा ख्या रानावर पडून मोत्यांच्या सरीच्या सरी पानापानावरून टपटपत होत्या. रानधोप्यावरून एक एक टपोरं थेंब घरंगळताना 9 लाख रत्नांची आठवण आल्या वाचून राहत नसे. समोरच्या टेकडीला धुकं अजूनही मिठी मारून होतं. दुरून केसाळ कुत्र्यासारखी धुसरं पिंजरं केसासारखे धावायचे. पश्चिमेला गर्भवतीसारखा गुलाबी केसरी रंग आला होता. उत्तरेला किर्रदाट अभयारण्य, त्यावर डोलणारी महाकाय विशाल वृक्ष, साग शिसम कदंब मोह चंदन रानकेवडा धावडा बिबुली, त्यातच हिरवीगार जाळीदार वेळूची वनं, त्यात उधळीच्या वर्षानुवर्षापासून नांदणाऱ्या 10-10 मजली अनंत झरोक्यांच्या नक्षीदार सुंदर अनेक गुप्तमार्ग असलेल्या वाळूमय गुलाबी मातीच्या हवेल्या, आणि आजूबाजूला दबा धरून शिकारीसाठी फिरणारी सापांची वर्दळ. ह्याच पहाडीवर काळ्याकुट्ट भल्या मोठ्या दगडांची रांग. घरा एवढाला एक एक काळा दगड पाहून आश्चर्याने तोंडात बोट जायचं आणि नकळत ओठ उच्चारायचे, कुणी निर्मिले हे सारं, कुणी निर्मिले हे सारं. हिरव्या झाडीतून डोकावणारे काळे दगड, दुरून पाहताना रानहत्ती रानडुक्कर अस्वली खाली माना घालून दडून बसल्यासारखे वाटायचे. रानात जायला छातीत धस्स व्हायचं. वाघ अस्वली रानगवे हरिणी सांबर चित्तर नीलगाई पशुपक्षी सारे गुण्या गोविंदाने रानात नांदायचे. हिरव्या अंकच वेली महावृक्षांना बिलगून नाना रंगांच्या फुलांनी हसायच्या. दाटीवाटीनी वाढलेली वृक्ष कुणाच्या खांद्यावर कुणाच्या कुशीत कुणाच्या अंगावर एकमेकाच्या आधारांनी निळ्या आकाशाकडे झेप घेत घेत नांदायची. विश्वशांती बंधुत्वाची समतेची याद देत रानफुलांच्या विविध रंगांनी गंधांनी जीवसैल होऊन डोळ्याची तहान भागायची. निळ्या आभाळाखाली निळे पिसार फुलवीत मोरणीही नाचायची. याच हिरव्यांकच रानातून इंद्रायणी वाहायची. तिच्या जलधारेचं संगीत अथकपणे सुरू राहायचं. इंद्रायणीच्या काठाकाठावर कमळाची शिंगाड्याची फुलं पाहून रानपरीच्या सौंदर्याहूनही मोहक फुलांचं सौंदर्य वाटायचं. समोर दक्षिणेला पहाडांची रांगच रांग, एकातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा निघावा अशी पर्वत रांग वर्तुळाकार. तिच्या कुशीत उतरणीवर नांदत होता पेशवा जमीनदार. गेल्या 4-5 पिढ्यांपासून इथल्या रानाची मुळंही हबकली होती. एवढा दरारा होता. नाव होतं प्रतापराव. ह्या पंचक्रोशीत त्याचं राज्य होतं. एकाधिकार होता त्याचा. सारे गोंड सशाच्या पिल्ल्यासारखे हात जोडून त्याच्या पुढे उभे राहायचे. भल्या मोठ्या पहाडापेक्षाही हा हाडामासाचा पहाड इथल्या आदिमांना कर्दन काळच वाटायचा. पहाड उतरणीवर सुसज्ज चिरेबंदीवाडा, ऐश्वर्य सुसंपन्नता गडी माणसांची वर्दळ दिमाखात मिरवणारा हा वाडा अनेक घटनांचा साक्षीदार होता. वाड्याची प्रत्येक शिळापण प्रतापरावाच्या काळ्या कर्तृत्वावर सावली घालायची आणि वाड्यात चकाकणारे हंड्या झुंबर वेळ प्रसंगी डोळे मिटायचे. किर्र सो सो काळी रात्र आणि घनघोर अंधाराच्या राज्यात एक भयानकता दाटून आली. रानकोल्हे कुत्रे विवळायचे आणि त्या भकास रात्रीच्या गर्भातून घुबडाचं घू 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 ओरडणं ऐकून हृदयाची गती आपोआपच मंद व्हायची. रात्रीच्या मध्यावर एकाएकी एका स्त्रीचा विलाप आर्त किंकाळ्या ऐकू आल्या. हे विव्हळणं प्रतापरावच्या चिरेबंदी वाड्याच्या भिंती फोडून रानभर हवेच्या झोतांनी चहू दिशेला घुमत होतं. त्याच वेळी आदिम वस्तीवर ढोलाचे धडकधम धडकधम आवाजासोबत जल्लोषात नारे ऐकू आले.
मोट्यारींचा विजय असो, अहेराचा बदला अहेर, गोंडवानाचा विजय असो, जय बुढादेव, बोल बुढादेव. सारी शक्ती एकवटून एकाच वेळी पेटत्या मशाली हातात घेऊन वाड्यापुढून आदिमांचा जथ्था गेला होता. भयान रानात रात्रीच्या गर्भांधारात काहीतरी भयानक घटना घडून सकाळ होण्याकडे सर्वांचे डोळे लागले होते. अचानक वाड्यातून एक गडी वाऱ्यासारखा धावत थरथर कापत भेदरल्या कापऱ्या आवाजात ओरडला, खून खून खून. वाड्यात खून झाला. सारे आजूबाजूला काम करणारे नोकर झोप उडवून वाड्याकडे धावत सुटले. खून खून. रानातला काळोख अधिकच भयानक वाटू लागला. हिरव्यागार माळ रानाच्या कुशीत आदिमांची 50-40 घरांची वस्ती, गवती झोपड्यांची वर्तुळाकार मांडणी, प्रत्येक झोपडीला पुरेसं अंगण, शेणाने सारवून चिकणे चोपडे, लाल पिवळ्या मातीने सारवलेल्या भिंती आणि तांदूळाच्या पिठाने प्रत्येक भिंतीवरची चित्र वस्तीतल्याच नव्या चित्रकारांनी आपल्या जन्मजात बुद्धिकौशल्याने रेखाटली होती. आदिम संस्कृतीची प्रतीकं या सर्व चित्रातून चित्रकारांनी आपल्या कल्पकतेने साकारली होती. संध्याकाळची वेळ झाली तसे रानातून शिकारी परतले. गाई बैलासोबत डुकरंही आपल्या खुराड्यात घुसली. कोंबड्या पारवे मजेत उड्या मारीत झोपड्यांच्या कोपऱ्यात जागा शोधू लागली. झोपड्यात जाळ पेटून झोपड्या धूर ओकू लागल्या. कुणी भात, कुणी आंबील, मिठाचा खडा टाकून, तर कुणी पाखरं, तितीर, बाटराचा रस्सा पिऊन तृप्तीची ढेकर देत ढोल मांदर घेऊन गोटुलाकडे पळाली. पाहता पाहता अख्ख्या टोल्यावरची माणसं, म्हाताऱ्यापासून तरुणी, स्त्री पुरुष सारे गोटुलात गोळा झाले. आज गोटुलात निरोसा. बेलोसाची पाळी होती. निरोसा आपल्या 6-7 सखींना घेऊन सारी स्वच्छता, पिण्याचं पाणी गोटुलात दिवाबत्ती करून अंगणात जाळ पेटवायला लाकडं आणून जाळ पेटवत होती. तर बेलोसा रेला नृत्याची तयारी करीत होती. ढोल मांद्री ठीक आहे की नाही, टोल्यावर कोणी तापानी आहे, त्यांना आंबील पाणी मिळाले की नाही पाहून त्यांची व्यवस्था करून आली होती. मोठ्या रिंदाईने रमीला हाक मारली. रमी, आज नाराज का गो बायो? नाही नव दाईमा? हंतर समजली व बाय तुझी नाराजी. अव बेलसा, निरोसा तिरोसा या गो बायांनो नाचायला. चला चला. मोठ्या रिंदाई आवाज देती. साऱ्या जणी खो खो हसत धावतच ढोल वाजवणाऱ्या पाटाड्याजवळ आल्या. आज साऱ्यांचं लक्ष रमीकडे लागलं होतं. चेलिकाने गोटुलातील शिंगी देवतेजवळ ऊद जाळला. बहाबा चिल्लाटीचा हार चढवला. मूठ पूजा करून तांदूळ चढवले. सर्व तरुण तरुणींनी शिंगी देवतेला नमस्कार केला. आम्हाला समाजसेवेसाठी बळ दे. वंशवृद्धीसाठी लायक साथीदार निवडण्याची परवानगी दे. रमी सोमानीही मनोमन प्रार्थना केली. धडक धम 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 धडक धम डोल वाजू लागले. तरुण तरुणींनी फेर धरला. हातात हात गुंफल्या गेले. एकातून दुसरा हात, दुसऱ्यातून तिसरा. हाताची जाळी विणल्या गेली. पायावर पाय, उजवा पाय, पुढे डावा, त्याच्या मागे पडून तितक्याच वेगाने उजवा, पुन्हा मागे सर्वांचे पाय एकाच वेळी, मागे पुढे त्याच ठेक्यावर ढोलाची थाप धावत आली. रेला रे रेला रे रेला रेला रे री रेला 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 रे. आज रमी सोमाच्या प्रीतीला समाजाने साथ देऊन सारा समाज त्यांना पाठबळ देण्यासाठी उत्सुक होता. रमी सोमा हातात हात घेऊन समूहात नाचत होते. रमीच्या मेहुण्या, मैत्रिणी, बहिणी, भाऊ तिला रेला गीतामधून चिडवीत होत्या. रेला रे नावा रे चाते मरका मरा मरका मरा वारून वाता रे आले शृंगार डोली वाता रे. नावा रे चाते लिंबू मारा वारुण वाता रे. नावा रे चाते सिरी मरा रिंगा मरा वारुण वाता रे. आली शृंगार डोली वाता रे. रेला रे ला रेला रेला रे रेला रे रा रेला रेला रे. याचा अर्थ, हे प्रियकरा, आंब्याची आमराई आंब्याने बहरली आहे. मुक्त वाऱ्यासोबत मनसोक्त खेळते. लिंबोळी भारांनी वाकली. सैरभैर वाऱ्यासंगे खेळते आहे. राणजाई शेवंती फुलांनी वाकली. यौवनाने बहरलेला सौंदर्यदृष्टी मुक्तपणे आनंद लुटते आहे. मीही यौवनात पदार्पण केलं, पण तू नाहीस. मी कुणासोबत खेळावं बरं? रमी गीत गाता गाता, ऐकता ऐकता पिकल्या इंद्रावणासारखी लालेलाल खुलून दिसत होती. साऱ्या मैत्रिणी तिला चिडवून खो खो करीत हसल्या. तेव्हा आकाशभर पांढऱ्या शुभ्र चांदण्या रानकेवड्याच्या कळासारख्या पसरल्या होत्या.
मधोमध पेटणाऱ्या लाकडांचा लालसर प्रकाश सर्वांच्या चेहऱ्यावर पसरला होता. त्या अंधारमयी अल्प प्रकाशात सुडौल बांध्याच्या दणकट शरीराच्या रानपऱ्या आनंद प्रसन्नतेने हसत खेळत जीवनाचा आनंद लुटत होत्या. खळखळत्या इंद्रायणीच्या धारेसारखं त्यांचं हसणं आता रमीला लाख प्रश्न विचारून तिची घालमेल करीत होतं. सोमा मात्र ढगाळून हसणाऱ्या चंद्रासारखा हळूवार हसत होता. ढोलाची थाप वेगाने पडत होती. धडकधम धडकधम धडक धडकधम. तोच दुसरं गीत सुरू झालं. ढोलाचे बोल बदलले. साऱ्यांनाच माहिती होतं रमीने सोमाची जीवनाचा सोबती म्हणून निवड केली. 7 देवाचा सोमा मसराम मेहुणा रमीला मनोमन आवडला होता. रमी 6 देवाची मेहुणी सोमालाही आवडली होती. सोमा सोवळा ताडामाडासारखा, उंच धिप्पाड, मजबूत बांधा, गोल चेहरा, बारके घारे डोळे, भरपूर केस, जाडसर गोलाकाराचे ओठ, सुंदर प्रमाणबद्ध ठेवणीचे बारीक मिसरूड, घोगरा आवाज, गाण्यात, नाचण्यात, शिकारीत, ढोल वाजवण्यात, गोटुलची सारी कामे धावून करणारा सोमा साध्या सरळ स्वभावाचा. तीर कामठा, नेमबाजी, धीट, तसाच स्वभावाने गोड मधासारखा, सर्वांना हवा हवासा वाटणारा. आणि रमी आतला, तीही सुंदर चिकण्या मातीसारखी, सावळी, मोठ्या डोळ्याची, लाल ओठ पिकल्या कलिंगडासारखे, उडणारे भुरके केस, तिखाडी गवत फुलासारखे, रानजुईसारखी लाजरी, इंद्रायणीसारखी सदैव खळखळ हसणारी, बांबू कोंबासारखी तुकतुकीत, ताजी तवाणी, दोघांची ही जोडी समाजाला पसंत पडली. सारं माहीत असूनही रमीला तिच्या मेहुण्या बहिणी गीतामधून चिडवीत होत्या. पाटाडीने ढोल बडवीत, मादरीने लांब लय घेऊन फिरकी घेतली. रेला पुन्हा रंगला. गार वारा सुटला. रानफुलांचा सुगंध साऱ्या रानभर पसरला होता. इंद्रायणीची खळखळ रेलाच्या सुरांना साथ देत होती. भयान काळोखाचे आगमन होण्याची चाहूल रानकोल्ह्याची हुक्या हूं वर्दी शिवेवरून ऐकू येत होती. म्हातारे वयस्क तरुणांचे गीत ऐकून मध्ये मध्ये नाचण्याबाबत, गीताच्या ढोलाच्या ठेक्याबाबत सूचना देत होते. रेल्याची गती वाढली तशी नाचण्याची पद्धत बदलली. साऱ्या तरुणी एकीकडे, सारे तरुण दुसरीकडे, मधोमध ढोलके वाजवणारे पाटाडी. रेला पुन्हा रंगला. रे रेला रे, रेला रे, रेला रे, मरका फोडिंग कनकनोर, बोर शिंडोराल हो, सूरनाई मसोडोर, बोर झिंडोराल हो, आली आकी वंजेडोर, बोर झिंडोराल हो, अह मोहा डेहके, बोर शिंडोराल हो, रेला रे, रेला रे, रेला रे, रेला रे. याचा अर्थ, आंब्याच्या फोडीप्रमाणे धनुष्यकार डोळे आहेत, गोंडी शहनाईसारखं ज्याचं नाक आहे, पिंपळ पानासारखी पातळ ज्याची जीभ आहे, प्रत्येक कामात जो अग्रेसर आहे, तुला तो जीवापाड आवडतो असा तो कोण. गीत ऐकता ऐकता रमी लाजवंतीच्या पानासारखी लाजून हळूहळू धीरानं डोकं काढीत डोंगरावर फुलणाऱ्या टेकुड्याच्या शुभ्र कलिकेसारखी उमलली. सीताफळासारखे गुलाबी डोळे आता प्रेमाच्या उभेने, प्रीतीच्या गंधाने उमलून रमी भिंगोरीसारखी हवेत नाचत होती. सर्वांगात रानवारा सैरभैर होऊन रमी गात होती. निवारो दादाल अंगे, निवारो संगी, निवारो भाटोबाई, निवारो दादाल, मावा जीवाल, रेला रे, रेला रे, रेला 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 रे. म्हणजे, वहिनी तो तर तुझाच भाऊ आहे ग, दादा रे तो तर तुझाच सोयरा आहे रे, तो तर तुझा भाऊजी आहे ग, तोच माझा जीवलग आहे हो. धडकधम धडकधम धडक धडकधम. ढगातून वीज लखलख करीत क्षणात दूर कोसांवरून लख्ख करावी, तसे क्षणार्धात डोळ्यापुढून नाचणारे पाय आणि वाजणारे ढोल एकजीव होऊन रेल्यात सारे एकरूप होऊन जणू राणाला यौवनाची मोहिनी पिंगा घालीत होती. तन मन धनाने सारे सुख दुःख विसरून देहभान होऊन नाचत होते. सारे मनसोक्त नाचले. ढोलाची लय हळूहळू मंदावली. नृत्य संपले. त्यानंतर मुखिया मांझीचे लोकांनी पंचायत भरवली. मुखिया कोपा म्हणाला, जोहार सगा सोयरा. जमाव बोलला, जोहार, जय सेवा सगा. मी या टोल्याचा मुखिया. आपल्यापुढे सोमा रमीच्या लग्नाचा ठराव ठेवतो. 7 देव मसराम, 6 देव आतला, देवगोत्र सर्वांना मान्य आहे काय? होय, सर्वांना मान्य. सोमाचे बाबा होच्या म्हणाले, या दोघांचे तुम्हाला लग्न मान्य आहे काय? होय दादा, मान्य. पंचायत सगळ्यांनी होच्या मसरामलच्या आतल्या सोयऱ्याला किती देश देईल? मुखिया पोराच्या बापाला म्हणाला. होच्या हसतच म्हणाला, मुखिया दादा, माझं वंशवेल वाढलं. माझ्या देवात नवी मुलगी येतीया. मी खूप खुश आहे.
5 खंडी धान, 1 बोकुड, 1 कोंबडा देईन. सुनला साडी चोळी, पुतळ्या घडवीन, काकण नथ करीन. पंचायतीला मान्य काय? हो हो हो, पंचायतीला मान्य. पुढच्या सोमवारी लगीन सोमाच्या मांडवात होईल. पाटाडी माझी बढादेव पूजा, लिंगो पूजा, जंगो पूजा, भीमाल पूजा हाये. ढोल मांजरी तयार ठेवावं. पंचायत संपली. वयस्कर मंडळी झोपड्यांकडे परतली. नवयुवक युवती, मोठ्या रिंदाई, चेलिक बाबासोबत गोटुलात आनंदाने झोपी गेले. पहाटेला कोंबडा आरवला. झुंजमुंज होण्यापूर्वीच गोटूल शेणमातीने युवतींनी लिंपून काढलं. तरुणांनी रानातून जळाऊ लाकडं, पत्रावळीसाठी पळस, मोहई, पानांचे गठ्ठे आणून गोटुलात बांधून ठेवले. सूर्याचे किरण गोटुलात पडण्यापूर्वीच सारे रानातल्या तळ्यात यथेच्छ डुबून स्नान करीत होते. चहू दिशेनी हिरवेगार वेळूचे बन दाटी वाटीने झाड एकमेकांना बिलगून होते. वाऱ्यांची शिळं त्या जाळीतून झरझर यायची आणि काठावरचं लुसलुस गवत, खट्याळ वेली त्या तालावर नाचताना दिसायच्या. ओला चिंब दवबिंदूंचं मोती आस्नान घालून पानापानातून मोती दिसायचे. तलावातल्या काळेशार गरम वाफा निघणाऱ्या पाण्यात मस्त जलक्रीडा करणाऱ्या तरुणी तरुण मनसोक्त पोहून घराकडे निघाल्या. त्या हिरव्या मखमालीवर एक गर्भार भले थोरले मोहाचे झाड जडावलेले होते. फांद्या फांद्यांना आलेल्या मोहाच्या कुच्या एकेका कुचीतून ओंजळभर पिवळी धम्म ओडवासाची रसरशीत ताजी मोहफुलं दाटून होती. सूर्याचे सोनेरी किरणांचा उबदार स्पर्श होताच कुचीच्या नखातून ढिले होऊन सोनेरी मोहफूल टपटप करत पडू लागली. त्या झाडाखाली एक तरुणी तळ्याकडे तोंड करून बसली होती. आता तळ्यातल्या निळ्याशार पाण्यावर सूर्याची किरणं हळूवार पसरून सोनेरी नाचऱ्या पैंजनासारखं पाणी हेलकावत होतं. त्यात शिंगाड्याच्या वेली ऐसपैस पसरल्या होत्या. केसरी पांढरी कमळं मात्र खोल पाण्यातून अर्ध असू लागली होती. त्या तरुणीचे अंगावर गुडघ्यापर्यंत पांढरी साडी, अर्धवट चोळी होती. पाण्यातून निघाल्यामुळे वस्त्र अंगावर चिपकली होती. तिच्या काळ्या कुरळ्या केसातून एक एक थेंब निसटत होता. तिचे रेखीव सावळे रूप सुंदर कमळासारखे हातातील कमळ फुले निरखत दूरच्या झाडीकडे ती मन लावून पाहत होती. तिच्या गळ्यात कमळाले पिवळे गुलाबी पुष्पहार सुंदर दिसत होते. दूरच्या कदंब झाडावरून एक धनुष्यधारी उंच धिप्पाड अल्प वस्त्र नेसलेला तरुण पिलाची शिकार करण्यात रममाण झाला होता. मात्र ती तरुणी तन्मयतेने त्याच्याकडे पाहत होती. थोड्या वेळाने तिने हाकारा दिला. नावा जीवा सोमा, हिक्के व्हा, झपके झपके लोन वातूर. माझ्या प्रिया, इकडे ये, घरी जाऊ, लवकर लवकर ये. तसाच तो तरुण झपाझप पावलं टाकीत त्या तरुणीजवळ आला. त्याच्या हातात सुंदर हिरव्या ओल्या बांबूची काकई होती. सुंदर नक्षीकाम केलेली, मोर कमळ मासोळी काढलेली. काकई तिला मनोमन आवडली. तिच्या केसात त्याने ती खोचून दिली. एक पिवळं कमळ त्यात खोवलं. दोघेही खूप हसले आणि दाट रानातून घरी परतले. आज रमी सोमाचं लग्न होतं. सोमाच्या घरी आज रात्रीपासून ढोल वाजत होते. गावागावातून ढोल, सनई, तारपे, मांजरी घेऊन पाटाळी अनेक प्रकारचे राग ढोलावर गाऊन साऱ्या देवतांची पूजा आटोपली होती. सोमाचं घर गवताच्या ओल्या मातीने सारवून भिंतीवर देवदेवतांची चित्र पाड्यावरच्या तरुण चित्रकारांनी चितारली. अंगण शेणानं सारवलं होतं. अंगणाच्या मधोमध सुंदर नक्षीकाम केलेल्या सालईचा मुंडा रोवला होता. मुंड्यावर सल्ले, गागरा म्हणजे सूर्य, चंद्र, पानफुलं, सहदेव, गोत्र, वाघ, हत्ती, रावण, लिंगोबाबाचं चित्र कोरून पानाफुलांची सुंदर नक्षीदार बेलबुटीने मुंडा कोरून काढला होता. गेल्या 6 महिन्यापासून मेहनत घेऊन हा मुंडा कोरला होता. हिरव्यागार फांद्यांनी मंडप शोभिवंत केला होता. ढोल वाजत होते. बडादेव पूजा, भीमालदेव पूजा, जंगोमाता पूजा, खेरमाता पूजा आटोपली होती. गावागावावरून सोयरे आले होते. प्रत्येकाने तांदूळ, डाळी ऐपतीप्रमाणे सोमारमीच्या लग्नासाठी धान्य आणले होते. मुंडा गीत म्हाताऱ्या गात होत्या. साले मुंडा रोयता, निवा मुलू रोयता, निवा रेलो मुलू ये, रिरिलो रिरिलो. पाटा होनके नाटोसके, निसारेलो मुलू ये. धर्मम पाटा ओस्ता, साले मुंडा रोयता, रिरिलो रिरिलो. निकी पोहची दायनू, रिवा जीवा डैता, रिवा जीवा मुलू ये, रेला रे रेला रे 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 रेला रे. म्हणजे सालईचा खाव वाकला आहे. तुझे लोक तू जाणार म्हणून निराश झाले आहे. तुझी बहीणही नाराज झाली आहे. दुसऱ्या सोबतीने गाणे म्हणत आहेत. हे गाणे म्हणतात खरे, पण सालई मुंडा
निराशेने वाकला आहे. नवरी निराश का बरं? तुला तुझ्या घरी सोडून देईल. सारे तेव्हा निराश होईल. तुझा जीवही लहान होईल. तुझी मनस्थिती पाहून लग्नाचा मुंडाही नाराज होऊन तर वागला नसावा. मुंडा पूजा आटोपली होती. दुपारी 2 वाजता वाजत गाजत दुसऱ्या टोल्यावरून वरात सोमाच्या मंडपात पोहोचली. नवरा सोमाला तेल हळद लावून न्हाऊ घातले होते. पांढरे धोतर, पांढरा सदरा, डोळ्यात काजळ, लवंगाची बाशिंग बांधून सोमा नवरा झाला होता. रमीच्या भाटोनी रमीला परड्यात बसवून नाचवत टोल्यावरून आणले होते. एका मोठ्या परड्यात हळदी लावलेली नवरी रमी नुकत्याच भुईतून काढलेल्या ओल्या हळकुंडासारखी नवी दिसत होती. तिच्या पिवळ्या रंगावर हिरवंकाचं गोंदण उठून दिसत होतं. रमीनं हातापायावर, कपाळ खांद्यावर, पायावर सारा निसर्गच रेखाटला होता. निळ्या गोंदणातून तिचे मोठे डोळे काजळ काठासारखे बोलके वाटत होते. पांढऱ्या साडीतल्या रमीने सोमाकडे पाहिलं तो बहाव्यासारखा फुलला होता. लग्नासाठी आलेले पाहुणे, शेजार पाजारच्या टोल्यावरून आलेली पाहुणे मंडळी मंडपात बसली. वाऱ्याची झुळूक येताच मांडवावरची हिरवी पानं हलवून हिरवा मंदसा सुगंध मांडवात पसरला होता. लग्नाची वेळ झाली तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या. मर्मिंग पाटा गात होत्या. रेला रे रेला रे रे रेला रे, साली मेटा हनुम दादी रे रेला रे, किनीर विनीर हनुम दादी, निवा वाईना जोडी दादी, किनीर विनीर हनुम दादी. जा बाई जा, आता खुशीने जा. भाटो आता हसत आहे, भाटो आता नाचत आहे, तुला तो आता नेणार आहे, मांडीवर आता बसवणार आहे. जा बाई जा, खुशीने जा, हसत नाचत जा, जा बाई जा. मधोमध मुंड्याजवळ एक तलवार, बांबूची काठी, उंबर जांभुळीची काठी रोवली. मुखिया मांझींनी पिठाचा चौक काढला. नवीन कोरी मातीची घागर पुजली. मूठ पूजा करून तांदूळ फुलं वाहिली. नवरा नवरींना मांझींनी बोलवलं. 7 फेरे मारून एकमेकांच्या गळ्यात बहावा, चिल्हाटी, रानफुलांचे हार घातले. सोमाने रमीच्या केसात नवीन काकई घातली. पाटाड्यांनी ढोल वाजवले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर नवरा नवरीला मांडवाच्या समोर दारी उभं केलं. कोऱ्या माठातले पाणी वरून दोघांच्याही अंगावर टाकलं. सोमाने रमीचा हात पकडून ओढतच तिला घरात नेलं. लग्न आटोपलं. भात बोकडाचा रस्सा सर्वांनी पोटभर खाल्ला. सर्वांनी मनसोक्त मोहाची दारू पिली. संध्याकाळपर्यंत सारे पाहुणे नाचले. रमी सोमाच्या आनंदाला प्रीतीचे पंख फुटले. रांजुईसारखी प्रसन्न रमी निर्मळ गोड ताडीसारखी सोमाला हवी हवीशी वाटू लागली. संध्याकाळ झाली. आज रमी सोमा सारी बंधनं संपवून एकत्र येणार होते. मधाळ रात्रीचा मधुगंध पिणार होते. रमी आजपासून खाली झोपणार होती. आजपासून ती चोळी काढणार होती. स्वतःचे संरक्षण करण्यास समाजाने तिला लायक बनवलं होतं. निरोसा बेलोसा तिरोसाने रमी सोमाच्या लग्नातील सर्व कामं आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पार पाडली. आज रात्रीच्या रेल्याची तयारी तिघींनीही केली. तरुणांनी रेला पाटा, मर्मिंग पाटा, देवपाटा चढाओढीने म्हटले. सारी पाहुणे नाचगाणे ढोल मांद्री वाजवून रमी सोमाच्या आनंदात सामील झाले. त्यांच्या सहकार्याबाबत सोमाकडच्या बायका गात होत्या. ए रे बाई रो, ये रे बाई रो, मर्मिंग बाई रो, मर्मिंग वाई कशबड किसी अंटू, तिमम संगोन नन संगोन जोवा असता वाई, संगोना दिवाना बारी बाई रो, रेला रे रेला रे रेला रेला रे. म्हणजे या हो या सारी आनंदाने या, इथं तुम्ही काम करू नका, तुम्ही आमचे आम्ही तुमचे आहोत. मेहुणी मेहुण्याबरोबर खुशी करूया, नाचू गाऊया, मस्ती करूया. गोटुलात जाऊन शिंगाशिंगी व लिंगोबाबाची पूजा करून रमी सोमा आपल्या नव्या खोपटात गेले. सर्व मेहुण्या मैत्रिणी वहिनी बहिणी आज्यांनी आता रमीला चिडवायला सुरुवात केली. ढोल गजबजले. ढमकढम धडकधम धडक धडकधम, धड 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 धडक धम. आता महिला तरुणींनी उंच मांदरी सारखा आवाज काढून रेला रंगू लागला. मस्करी उडवाउडवी करून रमीला मैत्रिणी चिडवू लागल्या. रेला रे रेला रे रेला रेला रे, तेदा अंगे दे तेदा सिरवो, कैत परो वाळ तोर, काद परो काळ वाळ तोर, तेदा अंगे दे कोर कुस्ता फलवळीना. अगं वहिनी, कोंबडा आरवला, झुंजूमुंजू झालं, अशी कशी आज झोपली, उठ बाई लवकर उठ. दुसऱ्या गटातील मैत्रिणी चिडवत होत्या. अगं पण कसं उठू, हे मला उठू देत नाही. माझ्या पायावर पाय यांनी ठेवला आहे, माझ्या हातावर यांचा हात आहे, मला हे उठूच देत नाही, तर कशी मी उठवू. चिडवू नको बाई, मला खूप लाज वाटते. गीत संपताच खो खो करीत सर्व मैत्रिणी आणि बाजूच्या गटात नाचणारे तरुणही मोठ्याने हसले. तेवढ्यात थांबा, मोठ्या भसाड्या फुटक्या ढोल्यासारखा आवाज येतात. आवाजाच्या दिशेने सर्वजण पाहू लागले. अंधारातून एक भल्ली मोठी आकृती
जवळ येताच सर्वांच्या काळजात धस झालं. काय र, आज कोणचं लगीन झालं टोल्यावर? आणि तरीही वाड्याबाहेर आहेर घ्यायला लाज वाटली काय? समोर गुर्रावून बोलणारा प्रतापराव पेशव्याचा आवाज होता, ज्याच्या आवाजात जरब होता, तीव्रता, द्वेष आणि क्रोधाग्नी होता. अरे बोलत का नाही? सर्व तरुण तरुणी जागचे जागी उभे होते. मधोमध पेटणाऱ्या लाकडांची आग धगधगून त्या लालसर ज्वाला प्रतापरावच्या मनातल्या क्रोधाग्नीसारख्या जिभल्या चाटीत होत्या. धीर धरून होच्या म्हातारा म्हणाला, मालक, सोमाचं लग्न झालं. का लगीन झाले? होय महाराज, आजच झाले. होच्या डुगडुग मान हलवीत म्हणाला, लग्न झालं मग आहेर घ्यायला वाड्यावर का नाही आली नवरी? लई माजलीत रे गोंडाची पोरं. कोण आहे तो सोमा? प्रतापराव माजूर डुकरासारखा चौफेर आपल्या तांबड्या गुंजीसारखे डोळे फिरवीत. बडबडताना त्यांच्या झुडप्यासारख्या मिशा अंधारातही हलताना दिसत होत्या. मंद आगीच्या प्रकाशात त्याचे घुबडासारखे डोळे चमकायचे आणि डाव्या गालावरचा मोठा मसा गेटमासासारखा दिसायचा. आग्या वेताळासारखा चेहरा पाहून तरुणी दचकून एकमेकींचे हात धरून बाजूला सरकल्या. तोपर्यंत सोमा रमी घरातून दारात आली होती, ज्याला पाहून पेशवा खेक कसला. का रे पोट्ट्या, लगीन करायचं माहीत आहे ना? जमीनदाराचा आहेर घेतल्या बिगर संसार करायची मनाई आहे, हे कसं माहीत नाही? पेशवा आता चिडून बोलत होता. त्याचा घोगरात आपला आवाज फुटक्या ढोल्यासारखा निघत होता. धोत्राचा सोगा कमरेत खोचत पेशवा म्हणाला, अरे वांढरा, काही रीत भात आमच्या घराण्याची पद्धत आहे. अंबा मातेचा आशीर्वाद व आमच्या हातचा आहेर घेतल्या बिगर, आमच्या हातातून नवीन साडी चोळी घेतल्या बिगर कोणतीही नवी नवरी संसार सुरू करणार नाही, समजलास? रमी, सोमा आणि सारा जमाव पेशव्यांचे बोलणे ऐकून त्याला मनातून शाप देत होते. धीर धरून सोमा म्हणाला, आम्हाला तुमच्या आहेराची गरज नाही. तसा पेशवा भडकला, काय काय बोललास? गरज नाही? अरे वांढरा, उत्तर देण्याची एवढी हिंमत? एक मुस्कटात मारून मुरमुऱ्यासारखे 32 दात तुझ्या हातात देईल, समजलास? माझ्या देवदेवतेचा रूढी परंपरांचा तू अपमान करतोस का? पेशवा जहरी कडू कांद्यासारखा गरळ ओकत होता. गुमान आताच्या आता बायकोला घेऊन वाड्यावर ये. अंबा मातेच्या पूजेला उशीर होईल, मी वाट पाहतो. नाही आलास तर तुझा केसही दिसू देणार नाही, समजलास? तो तरातरा धोत्राचा सोगा हातात धरून एक पाय लंगडत लंगडत मारक्या रेड्यासारखा ओढत चालला होता. त्याचे स्थूल शरीर उघडझाप भात्यासारखे, कणीकोंडा भरलेल्या पोत्यासारखे, गंडत गंडत गडबडल्यासारखे वाटत होते. अंधारातही त्याचे थरथरणारे हातपाय आणि डोळ्यात पेटणारी आग, आवेग प्रत्येकांना स्पष्ट दिसत होता. पाय आपटत आणि हातातले ठेंगडे पुन्हा पुन्हा फिरवत फाटकातून जाताना तो म्हणाला, शिंच्यांनो, गोंडांनो, मी पाहून घेईन तुमच्या रणक्यांना. पेशव्याच्या आवाजांनी आणि धमकीने सर्वांच्या अंगावर नागफणीसारखा काटा फुटला आणि होऊ घातलेल्या रात्रीचा अंधार अधिक भयान वाटला. समोरच्या शिसंबनातून घुबड घू 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 करीत ओरडला आणि कर कर जमीनदाराचा जोडा दूरपर्यंत ऐकू येऊ लागला. क्षणभर पसरलेल्या भयग्रस्त शांततेला उजाळा देत मोठ्या रिंदाई म्हणाली, सोमा, अरे तू वाघाचं तोंड आहेस, खबरदार घाबरलास तर. त्या सशीच्या पिल्लाले अरे आजवर लई नव्या नवरीले यानं वाटवलं. आहेराच्या नावाखाली समद्या गोंडीले या कुत्र्यानं चाटलं. बघा, देवधर्माच्या मोठेपणाच्या आहेराच्या गोड नावाखाली आम्हा बायकांना नाचवलं. किती कोरे आईने ह्या रंडव्यानं फोडले, मग कोण हिशोब ठेवणार? अरे पोरांनो, कालची अवस इसरा न घ्या कोयता हातात. रमी, चल पोरी, आज तू चोळी काढली ना, मग हो तयार. उघडा दूर सांभाळायच्या लायकीची झालीस ना व मग मग बांध कमरेला पदर, न घ्या कोयता, त्याला आहेर दे. तू ही म्हण, दे आहेर न हा घे. आहेराचा बदला आहेर. भडव्या माजोर डुकराचा माज उतरवूनच ये. अरे पोरांनो, पायता का? अरे हीच एक संधी आहे. समदे पेटून उठा, घ्या पेरसापेंची शपथ आणि निघा, घ्या त्या चोराचा बदला. मोठ्यारींचा आवेश आणि प्रोत्साहाने प्रत्येकाची झोप उडाली. आहेरच्या नावाखाली आतापर्यंत आपल्या प्रत्येक मायबहिणीची इज्जत या पेशव्यांनी लुटली. प्रत्येक आईची निर्या माजोर डुकरांनी फाडली. त्याला आज धडा शिकवलाच पाहिजे. मोठ्या रिंदाईने दिलेला खुलासा ऐकून तिथं जमलेला प्रत्येक तरुण तरुणी पेटून उठले. सोमाच्या अंगात नवे बळ आले. लचा, पेंटा, हिरा, सुका, सुक्रू, बाजू, संबा, मुंडा, लिंगू, जंगू, संगो, रायतो, खेरो, तुंडे सर्वजण खवळून उठले.
रमी संगी बुकली निरो बिलो सेलो रुपी चंद्री रुका दिली नीली पुकी सरो साऱ्या पोरीही जादूची कांडी फिरावी तशा क्षणात तयार झाल्या. सोमाने पंचायत भरवली. पेशव्याला उद्याचा सूर्य दिसू द्यायचा नाही. रमी, तू आहेर घे आणि घे बदला, आहेरच दे. रमी उठून उभी झाली. म्हणाली, सगा बंधवांनो, बडा देवची कसम, मी बदला घेईनच. आजवर माझ्या माय बहिणीला लुटणाऱ्या गिधाडाला मी झिकवून देते. सोन्याच्या थालीला चाटणाऱ्या कुत्र्याला त्याच थाळीत ईख देऊन मी ठार मारते. सोमा, सगा बांधवांनो, मला साथ द्या. मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करीन. तेव्हाच पाणी पिईल, नाहीतर काळ्या डोहात उडी घेईल. जय पेरसापेन, जय गोंडवाना, साऱ्यांनी एक साथ जयघोष केला. सर्वांच्या शरीरातून स्फूर्ती बिजल काकली. सर्वांनी पेटत्या मशाली हातात घेतल्या. विशिष्ट संकेत देऊन पेशव्याच्या वाड्याच्या दिशेने त्या किर्र अंधारात सारे पाहता पाहता दृश्य झाले. सोमा, रमी पुढे पुढे, जमाव मागे मागे, आगे कूच करीत त्या पहाड खाच खळग्यातून दगडधोंड्यातून कशाचीही भीती न ठेवता किर्र अंधारातून सपासप पाय टाकीत पेटत्या मशाली घेऊन जथ्था रानातून जाताना पाहून रानस्वली गवे वाघ डरकाळत रस्त्याच्या बाजूला झाले. पेटत्या मशाली पाहून भूताचा नाश सुरू झाला असंच वाटायचं. प्रत्येक क्षण ताज्या रक्ताने अंघोळ केल्यानं दात ओठ खाऊन बदल्याच्या सुडाच्या भावनेनं पेटून उठला होता. समोर येणारे वाघ रानातल्या श्वापदांनाही बगलेत धरून चिरगाळाव्यात आता कुणीही मागे पुढे पाहिलं नसतं, एवढं रक्त पेटून उठलं होतं. एवढी ताकद ह्या तरुणात आज आली होती. प्रत्येकानं आज जाणीव धरली. प्रत्येकामधील अस्मिता, स्वाभिमान जागा झाला होता. झोपेतून जणू आज सारे जागे झाले होते. वाड्यापर्यंत पोहोचतात सोमा, रमी वाड्याच्या देवडीत शिरले. बाकी जवळ पासच्या महावृक्षावर चढले. कुणी झुडपात, कुणी आवारात दडून बसले. देवडी दरवाजांचे भले मोठे प्रवेशद्वार. त्यातून रमी व सोमा आजूबाजूला निर्भयी नजर फिरवीत आत गेले. समोर भला मोठा चाफा दिमाखात फुलं टपटप टाकीत उभा होता. रातराणीचा गंध होता. सुगंध दरवळला होता. देवडी दरवाजापासून भले मोठे चौरस अंगण होते. समोर पेशव्याचा चिरेबंदी वाडा दिमाखात उभा होता. नीलगाई, हरिणीची शिंग, वाघांचे मुखवटे भिंतीवर लावलेली होती. हंड्या झुंबरे दिव्याच्या प्रकाशात लखाकत होते. उजव्या हातावर परातीसारखी मोठी पणती तेजस्वी वातीसह जळत होती. तिचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. दिवाणखान्यात चित्र रेखाटली होती. मोरपिसांचे झुंबर, शंख शिंपल्यांच्या वस्तू दिसत होत्या. दिवाणखान्यात तख्तपोस होते. त्यावर गाद्या गिरद्या अभ्रे घालून मांडल्या होत्या. टकिया लोड ठेवले होते. पेशवा लोडाला टेकून पान पुढं उघडून पान खात होता. त्याच्या अंगावर फक्त धोतर होतं. भला लठ्ठ पाठ पोट मान एका ठिकाणी ठेवलेल्या पोत्याच्या थप्पीसारखं दिसत होतं. गले लठ्ठ, मान बदकीसारखी दिसत होती. हातापायावर मांसपेशी गुंडाळल्या होत्या. शरीरावर जागोजागी तीळ, मसा, गोचडीसारख्या चिपकून दिसत होत्या. मोठा परातीसारखा भसाडा चेहरा, खोल तांबारलेले आग प्यालाप्रमाणे तांबरट डोळे, कानावर वाळल्या गवतासारखे उभे केस, तर छाताडावर डुकराच्या राठ केसाप्रमाणे जंगल दिसत होतं. सतत पान खाऊन तोंडाचा पानपुडका होऊन किटन बसून दात लाल झाले होते. त्याच्या हातातल्या हिऱ्यांच्या अंगठ्या मात्र दिव्याच्या प्रकाशातही झगमगत होत्या. समोर नजर जाता स्वतःशीच असुरी भावनेने फुगून तो म्हणाला, हां, आला ना शेवटी. आता तो लोडाला पूर्णपणे टेकला मस्त खोरासारखा. उजवा पाय सरळ करून डाव्या पायाची मोड घालीत दातात काडी घालून थुंकता थुंकता पेशवा म्हणाला, आला ना शेवटी वाटवर. अरे त्या सरड्याची धाव कुपावरी नि गोंडाची अक्कल गांडीमध्ये. पहिले तर मोठा तावत बोलत होता चोनक्यासारखा, आता काऊन उंदरासारखा दडत लपत येते बे. चाल इकडं. सोमा गप्प होता. ताडीच्या मडक्याचे तोंड बांधल्यावानी पेशवा पुन्हा बोलला, सांग बे आता, आहेर घेणार की नाही ते. रमी रानवेलीसारखी टिकमिक पाहत होती. पेशवा आपल्या नवऱ्याचा पाणउतारा करते हे सारं कानात साठवत सोमाच्या पाठीमागे उभी होती. सोमा हात चोळत उजव्या अंगठ्याने जमीन उकरल्यासारखं करीत पेशवाकडे नुसतंच पाहत उभा होता. पेशवा त्याचा मूग गिळलेला चेहरा पाहून संतापला. अरे रंडीच्या, तुले तोंड आहे की नाही, बोल, आहेर पाहिजे का नाही. अरे तुम्हा सर्वांचं गाव बेशीचं भलं व्हावं, समधी जनता सुखी राहावं, जमीनदार आणि लोकात भेद न राहता प्रेमानं राहावं म्हणून आमच्या पूर्वजांनी मोठेपणा इसरून तुमच्या बायकायले पोरीचा मान राखून साडी चोळी आहेर देऊन
तिला आशीर्वाद दिला. ही परंपरा रूढी आमच्या घराण्याची रीत आहे. ही का आजची पद्धत आहे का? मला माहीत नव्हतं ही रूढी परंपरा तुमच्या घराण्याची असेल. पण त्याच्याशी आमचं काय घेणं देणं? तुम्ही पडले जमीनदार आणि आम्ही पडलो जंगलचे राजे. तुमच्या एका आहेराच्या साडीनं आमचा संसार सुखी होत असेल तर आजवर कित्येक बायका तुमचा आहेर घेऊन श्रीमंत सुखी झाल्या नाही ना? त्यांना फक्त तुम्ही नाचवलं, बाटवलं आहेराच्या नावाने. धिक्कार असो तुझ्या आहेराचा आणि तुझाही. सोमा नागफणा काढल्याप्रमाणे फुसफुसला. त्याचे बोलणे ऐकून पेशव्याच्या कानपटात हाणल्यासारखं झालं आणि तो ओरडला, बे गोंडा, तोंड फोडीन, काय बोलते तू? लहान तोंडी मोठा घास, शरम नाही वाटत? हा पेशव्याचा वाडा आहे, पेशव्याचा, आणि पेशव्यांचा हुकूम आहे. आता शब्द काढशील तर चापकानं फोडून काढीन आणि इथंच तू ह्या बायको पुढं गाडून टाकील. चाल हो गुमान दरवाजा बाहेर. त्यानं नोकराला हाक दिली, या डुकराले धोतर पांडे आणि गचाटी देऊन दे हाकलून. आवाज काढल तर बिब्याच्या तेलात बुडवून टाका आणि त्याच्या रांडीले मायापुढे नागवी करा. साला हरामखोर. वारे गोंड वाघाचं तोंड फोडून काढीन भोसडीच्या. सोमा खालच्या आवाजात कुडत्याची बाही मुडपत म्हणाला, असं का? लई वस्तात दिसते तर. अरे रामा. पेशव्याने नोकराला हाक मारली. तोच नोकर हातात शामदानी कंदील घेऊन धावत येत म्हणाला, काजी मालक. अरे रामा, याले गच्चाटी देऊन दे हाकलून. तो घरात धावत गेला आणि लगबगीने एक धोतर, एक नारळ मालकाकडे देऊन पुन्हा धावत गेला. पेशव्याने उशी खालून एक 5 रुपयाची नोट काढून नारळ, धोतर आणि 5 रुपये सोमाला देत म्हटलं, हे घे आणि गुमान जा. आज रातले अंबामाची पूजा तुझ्या बायकोच्या हाताने करून तिला मालकीन साडी नेसवील. तू सकाळी येऊन आपली बायको घेऊन जा. सोमाने चुपचाप नारळ धोतर घेतलं. पाठ मोर फिरताच डोळ्याने रमीला सावधची खूण करून देवडीतून अंधारात दृश्य झाला. पेशव्यांनी रमीकडे खालपासून वरपर्यंत पुन्हा पुन्हा भुकेल्या नजरेने पाहिलं. रमी खाली जमिनीवर नजर खिळवून नाईलाजाने धीर धरून उभी होती, केळीच्या खांबासारखी. पेशव्यानं खाकरलं आणि सीता, अवैले घरात ने अशी हाक मारताच एक साधारण रूपाची वयाची स्त्री डोक्यावर पदर घेऊन आली आणि मालकासोबत न बोलताच चल म्हणत रमीला मोहर घालून आत घेऊन गेली. रमीच्या चेहऱ्याकडे ती स्त्री वारंवार पाहत होती. आतल्या छपरात बसायला घोंगडे देत म्हणाली, बस जरा वेळ, नंतर नाहीसे आहे तुला. नंतर तिला काय वाटले कुणास ठाऊक. ती आजूबाजूला पाहत म्हणाली, बसके वातूर, कुठून आली? भीमालटोला. रमी आपल्या हातावरचे गोंदनाकडे पाहत म्हणाली, बदनार? भीमालटोला. रमी खालच्या आवाजात म्हणाली, पेडी. ती स्त्री हळूवार म्हणाली, पेडी? आतला. त्यांचा संवाद सुरू असतानाच मालकींना आवाज दिला, सीता, तिची आंघोळ घालून आण. तशीच सीता लगबगीने रमीला म्हणाली, चल आंघोळ घालून घरात उठणं लावून आंघोळ करून ये. साडी पिळून वाळत टाकून दे. तिच्या मागे मागे अंधारात रमी आंघोळ घरात गेली. साडी सोडून गुंडाळून ठेवली. हात पाय धुवून आंघोळीचा बहाणा केला. नवीन हिरवी कोरी साडी चोळी घालून छपरात आली. घरातून पेशव्याची बायको लक्ष्मी हातातील काकणं वाजवीत तबक घेऊन आली. गोरीपाण पिकल्या निंबोणीसारखी, गोठ पाटल्या मोहनमाळ, पुतळ्या गळाभर जोटाचं भरदार पातळ नेसलेली, उभा भाग मोठा आंबाडा बांधलेला, कासोटा पदर नीटनेटका, कपाळभर कुंकू आणि डोळ्यात काजळ, भरल्या देहाची. रमीला पाहून म्हणाली, ये गो बाय, पाटावर बैस. तिनं कुंकू अक्षदा रमीच्या कपाळावर लावल्या. पदर पसर म्हणाली. रमीने पदर पसरताच नारळ गूळ चारोळ्या दिल्या. रमी पाटावरच बसून होती. तोच म्हणाली, उठ जेवण कर. समोरच्या सुपात रमीने पदरातले नारळ तांदूळ ओतले. समोरच्या ताटात दही भात पुरणपोळी होती. रमीने कशालाही हात लावला नाही. तिच्या अंतकरणात जणू धरणी कंपाचे हादरे बसत होते. कधी येईल ती वेळ, त्या क्षणाची ती अधीरतेने हिमतीने वाट पाहत होती. लक्ष्मीने तिचे पुढचे जेवण पाहून म्हटलं, काही खाल्लं नाहीस? नाही, खाऊन आली. रमी बोलायचं म्हणून बोलली, हो. सीताने तिच्या पुढचे ताट उचलून स्वयंपाकघरात नेले. सारीकडे मोठ्या मोठ्या पणत्या जळत होत्या. नोकर चाकर आवराआवर एक एक काम हातावेगळं करीत होते. छप्पर, स्वयंपाकघर, मोठमोठे दालन, सामान सुमान गच्च भरलेले. ऐश्वर्य जणू पाणी भरत होते. रमीने हळूवारपणे दरवाजे, रस्ते, जिना, बाहेर निघणारी वाट पाहून घेतली. तेवढ्यात लक्षू आली. पोरी, चल, महाराजांकडे जायचं आहे. कुठलेही आडेवेडे घेऊ नकोस. या वाड्याची रीत भात समजून घे. तू आता लहान नाही. महाराज रागिष्ट आहे. आडेवेडे घेतल्यास पाठीवर चांबडीचे चाबूक बसतील. म्हणून म्हणते, चुपचाप जे हवं ते देऊन आहेर घेऊन येशील. रमीने लक्ष्मीच्या पायापासून डोक्यापर्यंत एक जळजळीत कटाक्ष टाकला. तिच्या त्या भेदक नजरेत लक्ष्मीला आगीली धग दिसली.
काहीही पुन्हा न बोलता चल म्हणाली. 3 दरवाजे ओलांडल्यानंतर आत पोटमाळ्यावर घेऊन गेली. पोटमाळ्यावर झगझगीत कंदील जळत होता. हिरव्या रंगाचा पडदा होता. तो वर करून दार काढले. रमीचा हात धरून बळ लावून तिला आत ढकलून धाडकन दार लावलं. समोर नजर टाकतात क्षणभर रमीची छाती धडधडली. डोळ्यापुढे उघडा नागडा पेशवा मोठ्या पलंगावर बसलेला होता. उंची मखमली चादर, अभ्रे लावलेल्या उशा होत्या. दिवाणखाना सुशोभित केला होता. मोठमोठ्या समया जळत होत्या. झुंबरे हंड्या चमकत हेलकावत होत्या. खिडक्या दरवाजाच्या पडद्यांचे घुंगूर किणकिणत होते. वाऱ्याचा झोत वरच्या खिडकीतून येताच रमीला पाहताच आपले गेंड्यासारखे स्थूल शरीर सावरत पेशवा म्हणाला, काय म्हणाला तुझा नवरा? समजला की नाही आहेर? तो कुत्सितपणे हसला. तेव्हा त्याने पानाचा तोबरा भरलेले त्याचे तोंड पाहून रमीच्या अंगावर काटाच आला. किळसवाणा किडा पडल्यासारखं तिला वाटलं. ती गप्प आहे हे जाणून तो म्हणाला, चल ये इकडे. ती काहीही बोलली नाही, परंतु हिमतीने पलंगावरच्या उजव्या कोपऱ्यावर डोक्यावरच्या हिरव्या साडीचा पदर सरकवत बसली. हिरव्या अंकच साडीत रमी हिरव्या बांबूच्या गाभूळ कोंबासारखी दिसत होती. तिची तेल हळदीनं माखलेली कांती तुकतुकीत पिकल्या बेलासारखी सुवर्णमयी वाटत होती. तर त्यातील कौमार्य उमलणाऱ्या कमलदलासारखं मन हरवून टाकणारं होतं. पिवळसर रंगावर हिरवे ताजे गोंदन कसे बहाव्याच्या पिवळ्या फुलातील हिरव्या पुकेसरासारखे मोहक वाटायचे. ओठावरचे लालसर पण कापलेल्या लालसर रांगीच्या कंदासारखे वाटायचे. नुकतीच पिकली जांभूळ वाटावी तशी रसरशीत साधारण रूपाची रमी पेशव्याच्या जीवाची लाही लाही करू लागली. तिची नाराजी समजून पेशवा पलंगावर उठून तिच्या अगदी जवळ आला. तिच्या केसात बोटं कोंबतात चिखलातून मासोळी काढावी तसं वाटलं. त्याच्या शरीराचा घमघम वास नकोसा वाटला. त्याने दुसऱ्या हातानं तिचं बखाड धरून चल नजरेने खुणावलं. त्याची नजर आणि पुढचे चित्र डोळ्यापुढे येताच ती सावध झाली. मुकाट्याने त्याच्या विळख्यात सामील झाल्याचं तिने गुमान नाटक केलं. हळूच पलंगावर आडवं करून तो तिच्या देहाशी चाळे करू लागताच उजव्या हाताने कमरेत लपवून ठेवलेला धारदार कोयता काढून तिने खूप बळ लावून त्याच्या कोथळ्यात आरपार घुसवला. अरे बाप रे, मेलो, धावा धावा मेलो. त्याने झटापट केली, तिच्या मुस्कटात हाणली, परंतु आता काहीही हा करू शकत नाही असं वाटताच ती म्हणाली, भडव्या घे आहेर. साले राण, धावा, खून केला, धावा म्हणत तो उठताच दानकन मुळासकट झाड आदळावे तसा तो पलंगावर आडवाच पडला. धडपडला, फडफडला, तोंडातून तो ओरडण्याचा प्रयत्न करू लागला. रक्ताच्या सुरकुंड्या कारंज्याप्रमाणे उसळू लागल्या. भडव्या, आजवर माया माय बहिणीले तू नासवलं. आज तुझी वेळ भरली. मरमेल्या म्हणत एक लात त्याच्या मुस्कटात मारली. तिने पदर खोचला. त्याच्या उष्ण रक्ताचा टिळा कपाळावर लावून तिनं कोयता हातात घेऊन दार काढून झपाझप जिना उतरून 3ही दरवाजे ओलांडून छपरात आली. सर्वत्र दिवे तेवत होते. सर्वत्र काळोख शांतता पसरली होती. चिरेबंदी वाडा त्या काळोखात भयान कपट कारस्थानी. भोंग्याचे भयान तळखर वाटत होता. अनेक पापांचे गूढ, अनेक दुष्ट कृत्यांची बेरीज आपल्या पोटात पचवणारा एकमेव साक्षीदार एक हा चिरेबंदी वाडा. दुसरी साक्षीदार लक्ष्मी प्रतापरावाची बायको होती. नोकर चाकर सर्व निद्रेच्या स्वाधीन झाले होते. प्रतापरावाची बायको झोपली असेल की जागी. देवडी दरवाजाजवळ येताच रमीला वाटलं, लगेच तिच्या मनानं उत्तर दिलं, हे तिला नवीन नाही. ह्या साऱ्या घटनांची पुरस्कर्तीच तर त्याची बायको आहे. तिचं मन आणखी घट्ट झालं. दरवाजाचे फाटक उघडून ती अंधारात आली. तिने टाळी वाजवता सोमा आणि सर्व साथीदार गोळा झाले. काम फत्ते झाल्याचा आनंद तिच्या हृदयात मावत नव्हता. तिच्या देहातील कणकण पेटून रमी आभाळासारखी कडाडली, आहेराचा बदला आहेर, आहेराचा बदला आहेर. चला सगाजन हो. साऱ्या राणाला जाग करून मला सांगू द्या ही खुशीची वार्ता. ढोल ताशे वाजंत्री वाजवा, पेटवा मशाली चला. राणाच्या सर्व वाटा आज खुल्या झाल्यात. रमीचे शब्द कानावर पडताच पाटाडी ढोल वाजवू लागले. टेंभे मशाली पेटवून जल्लोषात गगनभेदी आवाज निघाला, आहेराचा बदला आहेर, आहेराचा बदला आहेर, आहेराचा बदला आहेर. मोट्यारींचा विजय असो, मोट्यारींचा विजय असो. जय बुढादेव, बोल बुढादेव. गोंडवनाचा विजय असो. जय घोषणांनी सारं रान जाग झालं. वाघ डरकाळ्या फोडू लागला. रानकोल्हे रानकुत्रे भुंकू लागले आणि पशुपक्षीही आपल्या घरट्यात चिवचिवाट करू लागले.
पिंजरा पक्षी झाडावर गजबजू लागला. रमीच्या विजयाची चाहूल रानातल्या सर्वांना लागली होती. एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावर पदयात्रा पोचतात. जयघोष नारे ऐकून सारे आदिम या काळोख जत्त्यात, पेटत्या मशाली, ढोल तारपे, पोरं बाळं म्हाताऱ्या सकट सामील झाले. अख्ख्या रानाच्या वाटा तुडवीत ढोल वाजत होते जल्लोषात. आहेराचा बदला आहेर, आहेराचा बदला आहेर, मोट्यारींचा विजय असो, असा जोशाने जयघोष करीत अंधार मोर्चा समस्त आदिमांना एकत्र घेऊन एक विशाल पदयात्रा आता पेशव्याच्या चिरेबंदी वाड्याजवळ पोहोचली. तेव्हा सकाळचा सूर्य उगवण्याच्या बेतात होता. आभाळभर गुलाल केसर फेकल्याप्रमाणे रंगाची आरास त्यातून सूर्यभालाप्रमाणे किरण फाकत उगवत होता. देवडीजवळ मोर्चा येताच ढोल आणि गगनभेदी घोषणा ऐकून वाडा जागा झाला. भयचकित मुद्रेने वाड्यातले लोक एकमेकांकडे पाहू लागले. त्याच वेळी वाड्यातून लक्ष्मीचा आवाज कानावर येताच नोकर धावत घाबरत एकमेकांना विचारत होते, काय झाले? कशाचा हा मोर्चा? तेवढ्यात सीता मालकींच्या खोलीतून धावत आली. खून खून, मालकाचा खून खून खून. मोर्चा देवडीजवळ थांबला. रमी पुढे आली आणि म्हणाली, खून मी केला. बोलवा त्या मालकींना, मला सांगू द्या तिच्यासमोर खून मी केला. पेशव्याच्या जवळचे नातेवाईक ओठ चावून मुठी वळत ओरडले, साली तुझी एवढी हिंमत? थांब, मालकीनला येऊ दे. म्हणत वाड्यातून लक्ष्मीला आधार देत अंगणात आणलं. तिला पाहताच लक्ष्मी कडाडली. तुझं वाटोळं हो गरांडे, माझं मपाळ पांढरं केलंस, माझं कपाळ पांढरं केलंस राक्षसनी. तुझा नाश हो. ती आक्रोशी लागली, बोट मोडू लागली. तेव्हा सारा जमाव भयग्रस्त उत्सुकतेने डोळ्याचे कान करून पाहत होता आणि कानाचे डोळे करून ऐकत होता. रमी पदर खोचून मध्यात आली आणि बंदुकीची गोळी सुटल्यावर होणाऱ्या भेदक आवाजाप्रमाणे स्पष्ट आवाजात म्हणाली, हे कपाळ करंटे, सौभाग्याच्या नावावर पापाचे घडे भरणाऱ्या बदनिशी ब्रांडे, खून मी केला. तुझ्या राक्षसी भोगविलासी पापी चांडाळ खाटकी नवऱ्याचा खून मीच केला. दळभद्रे, तू ऐक. तू स्त्री जातीला कलंक आहेस. तू रखेल भाडोत्री, स्त्रियांच्या जिंदगीचा शरीराचा सौदा करण्यास मान्यता देणारी तू दळभद्री आहेस. आहेराच्या गोड पवित्र नावाखाली बापाच्या पवित्र नावाला शेण फासणाऱ्या षंडांची तू वहाण. तुझ्या एका नवऱ्याचा खून केला म्हणून तू आज वगाळतेस. पण सांग, आजवर माझ्या कित्येक माय बहिणीचे नेसू फेडून त्यांचे सील भ्रष्ट केले, त्यांच्या पवित्र सौभाग्यावर पापाचे कलंकित डाग लावले, तेव्हा का नाही तुझ्या डोळ्यातून एक तरी अश्रू गळाला? सांग मला. तुझ्या नवऱ्याने आहेराच्या देव धर्म रूढी परंपरेच्या पांघरुणाआड माझ्या निष्पाप आई बहिणींच्या कुशीत सापासारखा दंश करून त्यांच्या जिंदगीभर साप होऊन विष पेरलं, तेव्हा कुठे गेले होते तुझे डोळे? त्यांचे नेसू फेडताना का नाही वाटली तुला शरम? बोल. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, अन्यथा तुला इथंच कापून काढीन. चुप हो आणि गाडून टाक त्या पाप्याचा मुर्दा, नाहीतर कोल्ह्या कुत्र्यांनाही त्याच्या पापी नासक्या शरीराचे कुचके मांस पचणार नाही. आणि ऐका आदिमांनो, यापुढे कुणाकडेही आपली बायको आहेर असो की पूजा असो पाठवायची नाही. तुम्हा साऱ्यांना या निसर्गाची शपथ आहे. जथ्था पुढे सरकला. आहेराचा बदला आहेर, आहेराचा बदला आहेर. मोट्यारींचा विजय असो. मोर्चा राणाकडे वळला. सूर्याने रमीच्या सर्वांगावर आपले सोनेरी किरण पसरले. रानातील वाटा फुलांनी नटल्या होत्या. घरट्यातले पक्षी मोर्चाच्या दिशेने थव्या थव्यांनी उडून कलकलाट करीत मोर्चात सामील झाले होते. सूर्य लाल भडक तीक्ष्ण किरणांचा प्रकाश पसरवित होता. पळस फुलं आगीतील निखाऱ्यासारखी लाल दिसत होती. या कथेतील काही गोंडी भाषेतील शब्दांचे अर्थ आता आपण बघूया. गोटूल. गोटूल म्हणजे आदिमांचं ज्ञानकेंद्र किंवा युवागृह असं म्हणतात. मोट्यारून म्हणजे गोटूलची प्रमुख स्त्री, मुखिया, समाज प्रमुख. बेलोसा म्हणजे मुलीच्या गटातील प्रमुख. शिंगा शिंगी म्हणजे माता पिता वंशवृद्धी करणारी देवता. लाकडी प्रतीकांच्या स्वरूपात ती असते. चेलिक गोटुलातील प्रमुख गुरु. संगी म्हणजे मेहुणा. सांगो म्हणजे मेहुणी. पाटा म्हणजे गीत. मर्मिंग म्हणजे विवाह. आहेर ही कथा पेशवेकालीन समाजव्यवस्थेवर आधारित असून त्या काळी असलेले जमीनदार, मालगुजार, देशमुख, देशपांडे, महाजन, वतनदार ही मंडळी आहेर नावाची प्रथा ठेवून इतर समाजातील नववधूंना साडीचोळी भेट देऊन आशीर्वाद घेऊनच नवा संसार सुरू करायचा असा दंडक घालून खोट्या भूल थापांनी नववधूचा पहिल्याच दिवशी बलात्कार करून उपभोग घ्यायचे.
स्त्री विटंबना व बलात्कार याबाबत कोणीही ब्र काढायचा नाही, परंतु गोंड समाजाने प्रतिकार करून ही प्रथा नष्ट करण्यास भाग पाडलं.